वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या पदाकरता जी स्किल टेस्ट घेतलेली होती त्याची पात्रता यादी लागलेली आहे. म्हणजे जे उमेदवार आता पात्र झालेले आहेत त्या उमेदवारांची जनरल मेरिट लिस्ट लागली. मग असे क्लर्कसाठी साधारण 11,067 उमेदवार आहेत आणि ज्या उमेदवारांना सूट मिळालेली होती असे जवळपास 4,000 उमेदवार आहेत. अशी मिळून 15,000 उमेदवार झाले. परंतु यापैकी टॅक्स असिस्टंट या पदाला 468 जागा आहेत आणि त्यासाठी जवळपास 800 प्लस उमेदवारांची जनरल मेरिट लिस्ट मध्ये समावेश असणार आहे. मग हे सगळे एकत्रितरित्या जनरल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे आहेत. मग पसंतीक्रम देण्यासाठी तुम्हाला ऑलरेडीच वेगवेगळे व्हिडिओ शेअर केलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला विभागनिहाय कशी पसंतीक्रम तयार करायचे आहेत, प्राधान्य क्रम कसे द्यायचे आहेत वेगवेगळ्या प्राधिकरणाचे ते तुम्हाला सांगितलेले आहेत. परंतु यानंतर देखील आपण टॉप जे प्राधिकरण आहेत ते कोणकोणते आहेत त्याच्यावर निश्चित व्हिडिओ आपण शेअर करूया. त्यासाठी महास्पर्धा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जनरल मेरिट लिस्ट असेल, त्यानंतरची प्रोसिजर असेल किंवा सिलेक्शन पद्धत कशी असेल, वेटिंग लिस्टच्या काय मॅटर आहे आणि ऑप्टिंग आउट मध्ये किती संधी मिळेल, ह्या सगळ्या गोष्टींचा इथंमत आपण आढावा घेणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या काय कमेंट्स असतील, तुमच्या काय शंका असतील, नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपर्क क्रमांक दिलेला आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही मेसेज करू शकता. तर आता ज्यावेळेस जनरल मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस प्रत्येकाला त्यामध्ये आपलं स्थान कुठं आहे हे शोधावं लागणार आहे. त्यामध्ये जे स्थान असेल, जेवढी पण मेरिट लिस्ट लागलेली असेल त्या जनरल मेरिट लिस्टमध्ये तुमचं जिथं पण स्थान असेल तर त्या स्थानावर विचार असा करायचा आहे की ते ओपन मधून तुम्ही असाल किंवा कास्ट मधून असाल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पडताळून पाहायच्या आहेत. कारण तुमची जेवढी रँक वरच्या दिशेने असेल तेवढं तुम्हाला ओपन मधून सिलेक्शन होण्यासाठी पॉसिबिलिटी असते. परंतु ओपन मधल्या जागा 800 प्लस ज्या जागा आहेत क्लर्कसाठी त्या 800 प्लस मध्ये इतर पण त्यामध्ये काही जागा इतरांना डिवाइड होऊ शकतात, दिव्यांग असेल किंवा इतरांना. तर त्यामधून जेवढ्या जागा राहतील किंवा काही अगेन्स्ट मधल्या सुद्धा जागा यामध्ये इन्क्लूड होऊ शकतील. म्हणजे हा आकडा जरी 800 प्लस समजला तर यामध्ये तुम्हाला स्थान मिळण्यासाठी तुमची रँक ही जास्तीत जास्त वरची असली पाहिजे आणि वरची असेल तर तुम्हाला निश्चितच स्थान मिळतं. परंतु तुम्ही जर ओबीसी, ईडब्ल्यूएस असाल, इतर कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला स्वतःच्या कॅटेगरीमधून स्थान मिळणार आहे. त्याचबरोबर अंशकालीन असेल याच्यात तुम्हाला कट ऑफ तो खाली आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला बऱ्याच कॅटेगरीच्या उमेदवारांना त्यामध्ये स्थान मिळालेलं आहे. जरी स्वतःच्या कॅटेगरीचं जनरलचं मेरिट जास्त असलं तरी देखील मार्क्स कमी असून देखील तुम्ही त्या मुख्य परीक्षेमध्ये पात्र ठरलाय. त्याचं कारण असं आहे की अंशकालीन असेल त्याच्या जागा होत्या त्याच्या तुलनेत जे उमेदवार त्यांना अपेक्षित होते तेवढे उमेदवार मिळालेले आहेत आणि त्यामुळं त्या उमेदवारांना त्यामध्ये संधी मिळालेली आहे. आता जनरल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही स्थान शोधाल. काही उमेदवारांची कमेंट बॉक्स असेल किंवा मेसेजद्वारे असं समजलं की मार्क्स मध्ये लीड आहे, 30-40 मार्काची लीड आहे, त्यांना निश्चितपणे सांगता येतं की तुमचं सिलेक्शन होईल, कुठं ना कुठं सिलेक्शन होईल. परंतु असं निश्चित सांगता येत नाही की हेच प्राधिकरण मिळेल, हाच जिल्हा मिळेल. कारण ह्यामध्ये बऱ्याच उमेदवारांना असा प्रॉब्लेम येणार आहे की कॅटेगरीची जागा ओपनची मार्क असून देखील तो उमेदवार घेणार आहे. जसं की एखादा जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे आणि या सातारा जिल्ह्याला कास्टची जागा आहे, कास्टची एक जागा आहे आणि तो उमेदवार देखील साताऱ्याचा आहे. तर ह्या उमेदवाराला मार्क्स चांगल्या पद्धतीचे आहेत. या उमेदवाराला साताऱ्यापेक्षा पुणे किंवा सोलापूर या ठिकाणी असणारी प्राधिकरण देखील मिळणार आहेत किंवा चांगलं प्राधिकरण सुद्धा मिळू शकतं. जसं की आता महसूल असेल, महसूल मिळू शकतं पण याला जावं लागेल अहमदनगरला, रत्नागिरीला, सिंधुदुर्गला, कारण पुणे विभागात जागा नाही. मग त्या उमेदवाराला महसूल मिळत असेल तरी देखील महसूलला जागा नाही आणि त्याचं प्राधान्यक्रम काय असेल तर सातारा जिल्हा सोडायचा नाही. तर जे प्राधिकरण दुसरं असेल, तिसरं असेल, समजा पुरवठा असेल तर पुरवठा विभागामध्ये त्याची कास्टची जागा असेल तर ती कास्टची जागा त्याला मिळणार आहे. मग तिथं त्याला 250 मार्क्स आहेत, तिथली जागा त्याला मिळाली. परंतु इतर ठिकाणी जसं की सांगितलं पुणे असेल किंवा अहमदनगर असेल, रत्नागिरी असेल, या ठिकाणी तिथं त्याला जी महसूलची जागा पाहिजे होती तिथं त्याच्यापेक्षा कमी मेरिट लागलं तरी त्याला त्याचा प्रेफरन्स हा पुरवठा सातारा होता, त्यामुळे त्याला त्या 250 वर तिकडं पोस्ट मिळणार आहे.
तर आता तुम्ही ज्यावेळेस जनरल मेरिट लिस्टमध्ये तुमचं स्थान बघाल त्यावेळेस बऱ्याच उमेदवारांना शंका अशी उपस्थित होईल की काही ठिकाणी कॅटेगरीला फक्त जागा आहेत, ओपनला जागा नाहीत, किंवा काही ठिकाणी फक्त ओपनला जागा आहेत तर कॅटेगरीला जागा नाहीत, तर आम्ही प्रेफरन्स कसा द्यायचा आणि आम्हाला तिथं स्थान मिळेल का? तर एखादा जिल्हा असेल, सातारा असेल, तिथं ओपनला जागा असेल आणि कॅटेगरीला जागा नसेल तर उमेदवारांनी निश्चितपणे स्वतःला जर प्राधान्यक्रम तिथं द्यायचाच असेल, सर्व्हिस करण्याची इच्छा असेल, किंवा तो प्राधिकरण जर चांगला असेल, तुम्हाला वाटत असेल की मला त्यामध्ये नोकरी करायची आहे, तरी कॅटेगरीला जागा नसेल म्हणून ते डावलू नका, त्याला सुद्धा निश्चितपणे वरचं स्थान द्या. कारण तुमचं मेरिट जर असेल त्या पद्धतीचं तर तुम्हाला निश्चितच ओपनची जागा सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे कास्ट असो किंवा ओपन असो, तुमचं मेरिट त्या लेवलचं असेल तर तुम्हाला निश्चितच जागा मिळणार आहे, त्यामध्ये काही अडचण येणार नाही. तर आता जनरल मेरिट लिस्ट ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही जी पसंतीक्रम देणार आहात त्यानंतर ते पसंतीक्रम स्वतः आता तयार करायचे आहेत, जे की 24 विभाग आहेत आणि त्या 24 विभागाला कशा पद्धतीनं तुम्ही 1, 2, 3 असं स्थान देताय ते तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यानुसार, विभागानुसार, कोणत्या विभागात नोकरी करायची आहे, विभाग म्हणजे प्रशासकीय विभाग आणि एक प्राधिकरण एक गृहीत धरा, तर ते स्वतः निश्चित करायचं आहे. त्यानुसार त्याला एक क्रमांक देऊन एक लिस्ट अपडेट सध्या ठेवायची आहे. कारण ज्यावेळेस जनरल मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस आयोगाचा पुढचा प्रोग्राम हा निश्चित असणार आहे. त्यामुळे जनरल मेरिट लिस्ट आल्यानंतर आपण काय करू, आपली फक्त ती जी लिस्ट आलेली आहे जी मोठी काय असतील 200-300 पानं, त्यामध्ये आपलं फक्त स्थान आपण शोधत राहू आणि ही 24 विभाग कोणते आहेत, कुठं जागा कशा आहेत, कोणता प्राधिकरण चांगला आहे, त्यासाठी कसं प्राधान्यक्रम दिलं पाहिजे, ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करू आणि आपलं फक्त स्थान निश्चित करण्यात व्यस्त राहू. त्यामुळं ह्याच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. कारण कधी कधी एक चूक देखील तुम्हाला आयुष्यभरासाठी ती भोगावी लागू शकते. कारण एका चुकीमुळं, जसं की तुम्हाला 250 मार्क्स आहेत आणि तुम्हाला पाहिजे तो पसंतीक्रम दिल्यानंतर तुम्हाला एखादं प्राधिकरण मिळणार आहे हे निश्चित आहे. परंतु काही वेळेस काय होतं की एखादी चूक तुमची तुम्हाला आयुष्यभरासाठी भोगावी लागते. त्यामध्ये काय होतं, तुम्हाला 250 मार्क्स आहेत किंवा 60 मार्क्स आहेत आणि तुम्हाला एक पर्टिक्युलर प्राधिकरण तुम्हाला नोकरीसाठी घ्यायचं आहे असं तुम्ही गृहीत धरलेलं असतं. मग काय होतं, तुम्ही 250 साठी संपूर्ण राज्यातल्या महसूल जिथं जिथं जागा असतील, महसूलच्या म्हणजेच महसूल सहाय्यक म्हणतो आपण त्याला, हे फक्त महसूल विभागातलं जे पद आहे त्यालाच फक्त महसूल सहाय्यक असं म्हणायचं आहे. इतर विभागातल्या पदांना लिपिक टंकलेखक असंच पदनाम आहे. फक्त हे महसूल सहाय्यक म्हटलं की कलेक्टर ऑफिस अंतर्गत किंवा कलेक्टर ऑफिस अधीनस्थ असलेल्या कार्यालयामध्येच फक्त महसूल सहाय्यक असं पदनाम आहे. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. तर त्या उमेदवाराला राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यात नोकरी करायची इच्छा आहे, म्हणून हा महसूल सहाय्यक या पदनामासाठी किंवा प्रमोशनसाठी संपूर्ण राज्यातले जे काय, आता पुणे विभागात तर जागाच नाहीत, तिथं तो देऊ शकणार नाही, परंतु इतर जिल्ह्यातले पसंतीक्रम देत राहील. मग तो काय करेल, जिथं जिथं महसूल विभाग आहे त्या महसूल विभागाचेच जिल्हे निवडत जाईल, 2, 3, 4 असे जे काय असतील, 25 किंवा काय जे असतील, ज्यांना जागा असतील ते. आणि त्यामुळे काय होईल, जर त्याला पहिले जे टॉपचे असतील त्याच्या जवळचे, त्याच्या प्रशासकीय विभागातले ते जर नाही मिळाले आणि डायरेक्ट तिकडे मिळाले, तो जर सिंधुदुर्गचा असेल आणि त्याला जर गोंदिया मिळालं, म्हणजे कोल्हापुरात येऊन गोंदियाला, तर सिंधुदुर्ग ते गोंदिया हा जो प्रवास आहे किंवा ही जी कनेक्टिव्हिटी कायमस्वरूपी राहणार आहे ती तुम्हाला भोगावी लागू शकते, केवळ महसूल सहाय्यक या हव्यासापोटी. जर तुम्हाला याच मार्क्सवर जर पुरवठा विभाग मिळत असेल तर तुम्ही निश्चितपणे सिंधुदुर्गला घेऊ शकला असता, कोल्हापूरला घेऊ शकला असता, रत्नागिरीला घेऊ शकला असता, किंवा इतर एखादं ऑफिस आहे जे की तुम्हाला त्या समजा जॉईंट डायरेक्टर ऍग्रिकल्चर आहे आणि तुम्ही त्यामध्ये कोल्हापूर निवडलं, तर कोल्हापूरमध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूर येतं, तुम्हाला तिथं संधी मिळू शकली असती किंवा कोकणात सुद्धा संधी मिळू शकली असती. म्हणजे अशी आपली चूक होती, केवळ आपण महसूल सहाय्यक ह्या पदासाठी टार्गेट ठेवून पळत असतो. त्यामुळं तुम्ही थेट सिंधुदुर्ग ते गोंदियापर्यंत जाता आणि तुम्हाला जरी निश्चितपणे वाटत असलं की मी कुठेही तयार आहे महसूल सहाय्यक या पदावर नोकरी करण्यासाठी, तर त्या उमेदवारांचा भाग वेगळा आहे. परंतु काही उमेदवारांचं निश्चितच टार्गेट असतं की आपलं प्रशासकीय विभाग किंवा जिल्हा इथं वाव द्यायचा आहे. तर तुम्ही ह्या गोष्टी टाळा,
स्वतःचा विभाग आणि जिल्हा किंवा ज्या इतर गोष्टी सोयीस्कर असतील त्याला नक्की प्राधान्यक्रम द्या. आणि सिंधुदुर्गवरनं गोंदियाला तुम्ही जात असाल, परंतु तुम्हाला गोंदियावरनं सिंधुदुर्गला पुन्हा बदली करून येणं हे खूप मुश्किल असतं. खूप त्याला वेगवेगळे पाठपुरावे असतील किंवा नियमानुसार सगळ्या बदल्या होणं ह्या त्रासदायक गोष्टी असतात. त्यामुळं सोयीस्कररित्या जर प्राधिकरण मिळत असेल तर तुम्ही तसं पसंतीक्रम द्या. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे विभाग आहेत त्या आधी पडताळणी करून पाहावे लागतील. त्यामध्ये काही सोयीस्कर आहे, त्यांची नियुक्ती प्राधिकारी कुठं आहेत, त्याच्या अधीनस्थ कोणकोणती कार्यालय येतात, त्याचं मुख्यालयाचं ठिकाण कोणतं असणार आहे, त्या कार्यालयांचं ठिकाण कोणतं असणार आहे हे तुम्ही पाहावं लागेल. ह्याची वेगवेगळ्या स्तरावरून जे कोण नोकरीला असतील त्या कार्यालयात त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता, परंतु मग तुम्हाला ह्या गोष्टी घ्याव्याच लागणार आहेत. तर आता अजून एक गोष्ट अशी आहे की एखाद्या कास्ट मधल्या उमेदवारांना मार्क्स चांगले आहेत, जसं की 280 मार्क्स आहेत समजून चला, आणि त्या उमेदवाराला ओपन मधून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे, कारण कट ऑफच 242 आहे. आता याला जास्त मार्क्स आहेत. प्रत्येक उमेदवारांना असं गृहीत धरलेलं आहे कॅटेगरी वाल्या उमेदवारांनी की जे उमेदवार कॅटेगरी मधून आहेत स्वतःची, परंतु ते ओपन मधून मेन्स झालेले आहेत, त्या उमेदवारांची आपली फाईट नाही किंवा काय नाही, कारण ते ओपनची जागा घेऊन जातील आणि आपल्याला स्वतःच्या कॅटेगरीच्या तरी आपल्याला जागा शिल्लक राहतील. तर असं होणार नाही, कारण प्रत्येकाची टेंडन्सी वेगळी आहे. जसं की सांगितलं आता जिल्हाच मला पाहिजे, प्राधिकरण हेच पाहिजे, त्यासाठी ते उमेदवार काय करतायत तर, आणि असं निश्चितपणे होणार आहे. ह्या उमेदवाराला 280 मार्क्स आहेत, कॅटेगरीतून त्याची मूळ कॅटेगरी आहे कुठली, ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, ओपनचा कट ऑफ क्रॅक केलेला आहे, परंतु त्याला असं एक प्राधिकरण पाहिजे की ज्या ठिकाणी ओपनची जागाच नाही, ओपनची जागा नाही आणि ईडब्ल्यू ची जागा आहे, मग ती जागा कुठं का असं ना त्याला तेच निश्चित ऑफिस पाहिजे असेल. समजा शिक्षण विभागांतर्गत त्याला नोकरी करायची आहे आणि त्याला पुणे इथं पाहिजे, तर त्याला ते ऑप्शन टाकल्यानंतर त्याला जर मिळणार असेल ईडब्ल्यूएस मधून, तर ओपन मधून सिलेक्शन होऊन देखील ईडब्ल्यू ची एक जागा त्यानं कॅप्चर केलेली असेल आणि ईडब्ल्यूएस मधली कॅटेगरीतनच फक्त पास झालेले उमेदवार गृहीत धरणार असं की मला 300 जागा आहेत आणि मग 300 जागा मला मिळतील. परंतु असे ओपन मधले काही उमेदवार असणार आहेत ती ह्यामधील एक एक जागा कमी करत जाणार आहेत, आणि अशी निश्चितपणे काही उमेदवार असणारच आहेत. त्याचं मुख्य कारण असं आहे की पसंतीक्रम शिवाय, आता हे तुम्ही म्हणाल पसंतीक्रम मग राज्यसेवेला देखील होतेच की, परंतु तिथं काय होतं, संपूर्ण महाराष्ट्र हा नोकरीच्या नियुक्तीचं ठिकाण आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात कुठेही नियुक्ती शासन देऊ शकतं. तसं इथं नाही, इथं तुमच्या सोयीच्छेनं तुम्हाला पाहिजे तिथं तुम्ही निवडा, मिळत असेल तर तुम्हाला तिथं देऊ आपण, असं आहे. त्यामुळं हा जो जास्त मार्क्स असून देखील कास्टची जागा कॅप्चर करणं हा प्रकार यामध्ये निश्चितपणे होणार आहे. मग आता ज्या उमेदवारांना कॅटेगरी मधून सिलेक्शन झालेलं आहे, कोणाला अगेन्स्ट मधल्या इतर कॅटेगरीच्या जागा मिळतील, जे उमेदवार तिथं उपलब्ध झाले नसतील वेगवेगळे, तर निश्चितपणे त्या जागा कन्वर्ट होतील आणि तिथं निश्चितपणे स्थान मिळेल. त्याचबरोबर दुसरी एक जमेची बाजू अशी आहे की एकच जनरल मेरिट लिस्ट असल्यामुळे जे टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क उमेदवार आहेत त्यांना प्रेफरन्स देताना त्यांच्या सोयीच्छेनं टॅक्स की क्लर्क असे द्यायचे आहेत. त्यामुळे काही उमेदवार हे निश्चितपणे टॅक्स शिवाय क्लर्क देखील प्रेफर करणार आहेत, कारण जसं की एखादा उमेदवार सोलापूरचा आहे आणि त्याला मुंबई नको आहे आणि टॅक्सचं जे नियुक्ती आहे ती मुंबईच असेल, तर तो उमेदवार सोलापूरमध्ये गृहीत धरेल आणि पुरवठा शाखा किंवा इतर पीडब्ल्यूडी असेल असं काहीतरी प्राधिकरण देऊन तो स्वतःच्या स्वगृही परतेल, कारण त्याला मुंबई नको आहे. आता तुम्ही म्हणाल टॅक्स सोडून, टॅक्स 25,500 बेसिक आहे आणि क्लर्कला 19,900 आहे. प्रत्येक जणाला वाटतंय आता S6 चं S8 होईल, तो भाग वेगळा आहे, परंतु ही तुलना तुम्ही करत असता, परंतु यामध्ये सगळेच अशा तुलना करतात असं नाही, कारण टॅक्सची सोडून पद गेलेली, टॅक्स या पदावर असून देखील सोडून गेलेले कित्येक उमेदवार आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी लागलेले उमेदवार असतील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत देखील गेलेले आहेत किंवा इतर ठिकाणी जिल्ह्यात स्तरावर वेगवेगळ्या ज्या DMER वगैरे या ठिकाणी ज्या सिलेक्शन झाले त्या ठिकाणी सुद्धा उमेदवार गेलेले आहेत, DVET असेल किंवा इतर अजून ठिकाणी. काही उमेदवारांना असं वाटतं की टॅक्स झालाय म्हणल्यानंतर तो कशाला ग्रामसेवक घेईल, पण प्रत्येकाची इच्छा असते की त्या त्या पदावर त्यांना काम करण्याची इच्छा असेल तर तो किती पगार आहे,
पद कोणतं आहे ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष देत नाही. कारण तुम्ही म्हणाल आता मंत्रालयामध्ये क्लर्क झाल्यानंतर 5 वर्षानंतर डिपार्टमेंटल परीक्षा असते आणि त्यानंतर तुम्हाला एएसओ होता येतं. परंतु बऱ्याच उमेदवारांचा असा आहे की क्लर्क होतात, 5 वर्ष पूर्ण करतात आणि डायरेक्ट बदली करून स्वतःच्या जिल्ह्याला जातात. मग ती जालना असेल किंवा यवतमाळ असेल तिकडे जातात आणि ते कायम स्वरूपी समायोजन करून घेत असतात सेवेमध्ये. त्यांना एएसओ झाल्यावर 38,600 मिळणार असतं, परंतु ते जालन्याला जातात. ह्या 5 वर्षात त्यांचं जवळपास 22,400 म्हणजे 23,000 किंवा 23,000 प्लस हे बेसिक असतं. मग हे 23,000 आणि 38,000 म्हणजे जवळपास 15,000 बेसिकचाच फरक जर ते करून घेत असतील तर विचार करा की पेमेंट मॅटर करत नाही. प्रत्येकाची टेंडन्सी वेगळी आहे की तुम्हाला नोकरी कुठं करायची आहे, तिथलं म्हणजे वातावरण कसं आहे, तिथला महागाईचा विचार केला जातो, शिक्षणाचा विचार केला जातो, गावाकडे कनेक्टिव्हिटीचा विचार केला जातो, कुटुंबाचा विचार केला जातो. यामुळं टॅक्स पैकी काही उमेदवार हे टॅक्स न घेता निश्चितपणे क्लर्क देखील घेणार आहेत. त्यामुळं ज्या उमेदवारांना टॅक्स हवा आहे परंतु थोडीफार मार्क्स कमी आहेत आणि वेटिंग मध्ये आहेत म्हणजे रँक खाली आहे, त्या उमेदवारांना, ज्या उमेदवारांनी क्लर्क घेतले त्यांच्या जागेवर स्थान मिळू शकतं असं निश्चितपणे होणार आहे. कारण प्रत्येकाची टेंडन्सी वेगळी आहे. तुम्ही सुद्धा क्लर्क या पदावर नियुक्त होत आहे, आता तुमच्याकडे कोणतं पद नाही, त्या उमेदवारांना निश्चितपणे तसं वाटतंय. परंतु क्लर्क म्हणून मुंबईत नियुक्त झाल्यानंतर, बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये नियुक्त झाल्यानंतर तुम्ही नोकरी करता आणि नंतर तुमची क्लर्क म्हणूनच मुंबईतच दुसऱ्या पदावर एखाद्या सिलेक्शन होतं, जसं की बीएमसी मध्ये होतं. मग आता महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिका हा जरी फरक तुम्हाला लक्षात येत असला तरी तुम्ही स्विच करता नोकऱ्या. कारण प्रत्येकाला वाटत असतं की त्या पदावर गेल्यानंतर तिथले कामाची पद्धत किंवा इतर गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. त्यामुळं कोणाला ना कोणाला संधी मिळणार आहे. वेटिंग लिस्टच्या बाबतीत बऱ्याच माध्यमातून चर्चा सुरू आहे. तर आता वेगवेगळ्या परीक्षांचे निकाल लागलेले आहेत. आता बघा खूप सारे उमेदवार आहेत की जे तलाठी आहेत किंवा मंत्रालयामध्ये क्लर्क आहेत किंवा टॅक्स असिस्टंट सुद्धा आहेत आणि हेच उमेदवार ह्या 2023च्या लिस्टमध्ये सुद्धा खूप आहेत. कारण ज्या उमेदवारांनी 2021 असेल 22 असेल ह्या ठिकाणी 4 पोस्ट मिळवलेली उमेदवार सुद्धा होते, क्लर्क टॅक्स दोन्ही वर्षाचे, किंवा 3 पोस्ट 2 पोस्ट निश्चितपणे मिळवलेली होती. मग त्या उमेदवारांनी ऑप्टिंग आउट केलेला आहे. तशीच प्रोसिजर आता 2023 ला देखील होणार आहे. म्हणजे हा तलाठी असेल, हा मंत्रालय क्लर्क असेल किंवा हा टॅक्स असिस्टंट असेल, मंत्रालय क्लर्कच्या बाबतीत काय होणार आहे, ते उमेदवार आता 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष नोकरी करून आता मुंबईमध्ये स्थिर स्थावर झालेले आहे. आता ह्या उमेदवारांपैकी त्यांना इच्छुक स्थळी जायचं आहे परंतु त्यांना ते स्थळ मिळत नाही, म्हणजे ठिकाण नोकरीचं नियुक्तीचं प्राधिकरण मिळत नाही. मग ते काय विचार करतायत, तिकडे जाण्यापेक्षा कोल्हापूरचा उमेदवार आहे आणि जाऊन वर्ध्याला नोकरी करण्यापेक्षा मी आता मंत्रालयातच राहिलेलो काय वाईट आहे, म्हणजे हा विचार करतात. त्यामुळे ह्या मंत्रालयातल्या किंवा इतर पदावर जे सिलेक्शन झालेले उमेदवार आहेत त्यांनी असा विचार केल्यानंतर निश्चितपणे जे ऑप्टिंग आउट करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील जास्त होऊ शकते. परंतु ह्यातला एक डिसएडव्हान्टेज असा आहे की ऑप्टिंग आउट करण्याची जी वेळ आहे, कालावधी आहे 7 दिवसाचा, काय जो साथ दिलेला असेल त्यामध्ये प्रत्येकाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये एक स्थान दिलेलं असेल की प्राधिकरण तुमचं सिलेक्शन झालेलं आहे यामध्ये. मग त्याचं सिलेक्शन जालना या ठिकाणी झालं, त्याला वाटणार आहे की मला अहमदनगर पर्यंत जायचं आहे, तर तो ऑप्टिंग आउट साठी प्रयत्न करणार नाही, परंतु इतरांना ऑप्टिंग आउट करा म्हणून तो विनवण्या करेल, कारण त्याला जालन्याचं नगरपर्यंत पोहोचायचं आहे. मग ज्यावेळेस त्याचं इच्छुक स्थळ मिळतं त्यावेळेस तो ह्या पहिल्या पदावरून तिकडे जात असतो. परंतु जर नाही मिळालं तर निश्चितपणे ती जागा रिक्त राहणार आहे. आता वेगवेगळ्या परीक्षांचे असे निकाल लागल्यानंतर आता PSI STI राज्यसेवा देखील दिलेले उमेदवार हे या लिस्टमध्ये आहेत. त्यामुळं हे उमेदवार पसंतीक्रम सुद्धा काही उमेदवार देणार नाही. काही उमेदवारांनी चांगले मार्क्स असून स्किल टेस्ट सुद्धा दिलेली नाही. तर ज्या उमेदवाराकडे चांगले मार्क्स आहेत, पसंतीक्रम देण्याची इच्छाच नाही कारण इतर चांगलं पद आहे, तर असे पण काही उमेदवार असतील. त्यानंतर ऑप्टिंग आउट सहजरित्या करणारे काही उमेदवार भेटतील. त्यामुळं जसं की 7,000 पदं भरायची आहेत आणि ह्या पदांसाठी एखाद्या कॅटेगरीसाठी EWS या पदासाठी कॅटेगरीसाठी तुमची रँक समजा
एक गृहीत धरलं आपण की 1000च्या आत असेल तर स्थान मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही. परंतु हे वेगवेगळे असे संध्या आपल्याला पाहिल्या तर हे स्थान तुमचं समजा गृहीत धरलं 1100 असेल तरी सुद्धा एखाद्याला संधी मिळू शकते. हे फक्त आपण एक फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. तर असा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. तर आता आगामी काळात जेव्हा जनरल मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे आहे. त्यासाठी आताच प्रिपरेशन करणं खूप महत्वाचं आहे. आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पहा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काय अडचणी असतील तर निश्चितपणे विचारा. आता जनरल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्ही जे स्थान तुमचं कुठं आहे ते पाहाल. त्यानंतर काही कॅटेगरीचे कट ऑफ्स बद्दल निश्चितपणे सांगता न येण्याजोगे असू शकतात. कारण आपल्या मार्क्सच्या वर किती उमेदवार आहेत हे अद्यापही कोणाला माहित नाही. जोपर्यंत जनरल मेरिट लिस्ट लागत नाही तोपर्यंत ते निश्चित होणार नाही. त्यामुळं हा जो कालावधी आहे जनरल मेरिट लिस्ट येईपर्यंतचा, त्या काळात तुम्हाला खूप सारे डाऊट्स निर्माण होणार आहेत आणि तुम्ही जिथं संधी मिळेल तिथं हे प्रश्न विचारत राहणार आहेत. त्यामुळे तुमची आगामी काळात येणारी कंबाईन 2024 ची जी जाहिरात आहे त्याकडे सुद्धा दुर्लक्ष होऊ शकतं. त्यामुळं ही प्रोसिजर होत राहील. तुम्ही आता सगळे टप्पे पार केलेले आहेत. फक्त आता तुम्हाला फक्त प्रेफरन्स द्यायचे आहेत. ते दिल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे कुठेही स्थान मिळणार आहे. परंतु या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट अशी आहे की काही उमेदवारांना असं वाटतं की मी 1 ते समजा 280 काय प्रेफरन्स जे काय प्राधिकरण असतील ते प्राधिकरण निवडलेले आहेत आणि हेच मी आता पसंतीक्रम देणार आहे. आता त्यांना अशी शंका आहे, स्वाभाविक आहे अशी शंका पडणं, परंतु तो डाऊट असा समजून घ्या तुम्ही की काही उमेदवारांना असं वाटतंय की मी इथं जे की असेल 149 प्राधिकरण असेल, इथं मुंबईचं कार्यालय एखादं दिलंय जसं की अर्थ व सांख्यिकी संचालनालय नियोजन विभागांतर्गत येणार हे अलाइड ऑफिस आहे त्याचं, आणि हे तुम्ही दिलेलं आहे. आता काही उमेदवारांना असं वाटतंय की मी मुंबईचं 149 ला दिलंय, मग काही उमेदवारांनी तेच कार्यालय जर इथं दिलं असेल 3 नंबरला एखाद्या उमेदवाराने, हे बी उमेदवार आहे संकेत समजा, हा ए उमेदवार आहे राहुल, तर राहुलनं हे जर समजा 3 नंबरला दिलं असेल तर अर्थ व सांख्यिकी, तर मग माझा तर 149वा क्रमांक आहे, मग त्याला 3 नंबरला आहे त्याला आधीच मिळून जाईल. असं होणार नाही मित्रांनो. का होणार नाही? कारण जर ह्या ए ह्या उमेदवाराला, ह्या राहुल या उमेदवाराला ह्या बी पेक्षा कमी मार्क्स असतील तर हे ह्या बी लाच म्हणजे संकेतलाच मिळणार आहे. त्यामुळं ए न प्रेफरन्स कुठं दिलाय आणि बी न कुठं दिलाय ह्याचा काही संबंध नाही. तर तो संबंध कधी येणार आहे तर 1 पासून जे तुमचे 280 काही प्राधिकरण असतील त्यामध्ये तुम्ही तुमचं प्राधिकरण कुठेही द्या, काही फरक पडणार नाही. फक्त ह्याच्यासाठी एक सिक्वेन्स असा ठरवा, हे सांगतोय की 1 नंबरला दिलं मुंबईचं, त्याला मेरिट लागले 210 आणि तुम्हाला आहेत 240, आणि 240 ला तुम्हाला इथलं सातारचं समजा एखादं कार्यालय मिळालं असतं 240 ला, परंतु 210 ला मुंबईचं मिळून गेलं कारण तुम्ही पहिला क्रमांक टाकलेला होता. जर तुम्हाला इथं मिळत असेल तर ते 2 नंबर चेक करणार नाही, 3 नंबर करणार नाही, ना तुमचं सातारा 240 आहेत म्हणून सुद्धा चेक करणार नाही. त्यामुळं असं सांगतोय की पसंतीक्रम हा कोणत्या क्रमांकाला असला पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि तो पसंतीक्रम कसा ठरवायचा आहे तर सगळ्यात आधी मला कोणतं कार्यालय पाहिजे, तिथं मिळेल की नाही हे अजिबात गृहीत धरायचं नाही. सातारा मिळत नाही ना, काही अडचण नाही, पण मला तिथं नोकरी करायची आहे आणि मला तेच पाहिजे, तरी देखील 1 नंबरलाच टाकायचं. तुम्ही का टाकायचं? अरे दुसऱ्या कुणीच नाही दिलं समजा तर दिलं नाही असं होणार नाही, पण पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. मग तुम्हाला सातारा मिळून गेला असतं, मग तुम्ही सातारा मिळत नाही म्हणून खाली खाली टाकलं आणि तुम्हाला कमी मार्क्स मेरिट होतं म्हणून हेच सिलेक्शन झालं, तर हे तुमचं चेक करत बसत नाही. तर ते चेक कसं करणार आहे तर समजा आता 280चा एखादा टॉपर असेल या लिस्टमध्ये, जनरल मेरिट लिस्टमध्ये, जीएमएल मध्ये जर 280चा उमेदवार टॉपर दिला, त्यानंतर मग 280 वर दुसरा असेल, तिसरा 279 वर असेल, मग हा 280 वरच दुसरा कसा, तर त्याचं ते इतर जे नियम दिलेले आहेत की जनरल मेरिट लिस्टमध्ये कसं क्रमांक द्यायचा, त्याचं शासनाचं एक परिपत्रक असं आहे. त्यामुळे मग तुम्हाला असा एक अंतिम टप्पा आहे की तुमचं नाव कोणत्या अल्फाबेटिकल आहे ते सुद्धा त्यामध्ये मॅटर करतं. त्यामुळे बऱ्याच वेळा ए वरनं नाव असणाऱ्याचा फायदा होतो, पण असं क्वचित झाला असेल किंवा नसेल पण झालं, त्याचा काय विषय नाही. मग असे तुमची 280 असेल, 80, 79 अशा पद्धतीने ती जनरल मेरिट लिस्ट असणार आहे 15,000 उमेदवारांची समजा. तर
280 मेरिट लिस्ट आहे. आता तुमच्या लिस्टमध्ये 15,000 उमेदवारांची प्रत्येकाचं त्यानं किती प्रेफरन्स दिलेत हे चेक करत बसणार नाहीत. त्यासाठी काय करेल, सगळ्यात टॉपला कोण आहे मार्क्सनं 280 मार्क्स आहेत असा एक व्यक्ती आहे, उमेदवार आहे. तर ह्या उमेदवारानं कोणतं प्राधिकरण दिलंय, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे त्यानं समजा जे काय असतील 280 210 काय जे दिले असतील ते त्यामध्ये काय करेल 280 मार्क्साने विचार करेल, ना की नावाने विचार करेल. 280 मार्क आहेत, 280 मार्क्स असणारा दुसरा कोण आहे का, आहे, परंतु हा जनरल मेरिट लिस्ट मध्ये पहिला आहे. ह्याचा पहिलं प्रेफरन्स कोणता आहे, सांगली पुरवठा. सांगली पुरवठा तो टॉपर आहे, त्यामुळे त्या उमेदवाराला मिळालं, काही विषय नाही. ते त्याचं फायनल प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये लगेच त्यांनी सांगलीची जी प्राधिकरणाची लिस्ट असेल, स्वतंत्र लागणार आहे ना प्रत्येक प्राधिकरणाची, मग सांगली पुरवठा अशी लिस्ट लागेल. त्यात 1 नंबर जो कोण असेल एबीसी किती 280. मग आता समजा ही ओपनचा असेल, ओपनची एकच जागा असेल तर मेरिट पण असं लागणार ओपन 280. आता ईडब्ल्यूएस कोण असेल समजा 279 ला इथं 2 नंबरचा बसला, कारण हा फक्त जनरल आहे ओपनचा. मग आता समजा ह्याला चान्स मिळाला तर ईडब्ल्यूएस 279, मग 279 कोण XYZ, मग इथं ईडब्ल्यूएस. मग ह्या सांगली ह्याला कन्फर्म झालेला आहे. तसंच 280च्या बाबतीत करेल. एकदा कन्फर्म झालं की हे दुसरं चेक करणार नाही, तिसरं नाही, चौथं नाही ना, 210 280 काही चेक करणार नाही. त्याचा विषय कट झाला, संपला विषय. त्याची जनरल प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये लगेच नाव गेलं, तो पुढची प्रोसेस चालू झाली. आता 280 मार्क्स असणारा 2 नंबरचा कॅन्डिडेट आहे. आता 280 मार्क्स आहेत, ह्यानं प्रेफरन्स कोणते दिलेत, 1 2 3 4 काय 10 दिले असतील. ह्याचा कोणता आहे, धुळे जे काय असेल ते. मग धुळे मिळतंय का त्याला, तिथं जागा आहे का ओपन जनरलची, नाही. त्याची कॅटेगरी कुठली आहे, ओपन आहे, ओपनला तर जागा नाही, मग धुळे नाही मिळत. दुसरा कुठला आहे, नंदुरबार आहे का जागा, आहे, तर नंदुरबार मिळणार. मग नंदुरबारची लिस्ट तयार होणार, जी काय असेल समजा नंदुरबार पुरवठा असेल किंवा कलेक्टर असेल तर त्यामध्ये तो कुठल्या कॅटेगरीचा आहे, अनरिझर्व ओपनचाच आहे, तर त्याला नंदुरबारची जागा अलॉट झाली. अशा पद्धतीने हे मार्क्स वाईज असं चेक करता येणार, ना की तुमचं प्रत्येक प्राधिकरण पडताळणी करून पाहणार आहे. पण कधी पडताळणी करून पाहिजे, जसं जसं खालील आता 1 2 3 280 आता 250 पर्यंत प्राधिकरणाचं तुमचा वावच नाही की त्या प्राधिकरणात तुम्हाला स्थान मिळणार आहे, कारण त्यांचं कट ऑफ चांगले लागलेत, ते संधी संपत गेली. आता 251 मग काय करणार, तुमची मार्क्स किती आहेत 205, मग इथं तुमची चेक करायची सोय आलेली आहे टप्पा. मग तुमचं प्राधिकरण 1 2 3 4 250 पर्यंत तुम्हाला कुठंच मिळत नाही, मग 250 वाले चेक करणार आणि मग तुमचं प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये नाव देणार. त्यामुळे ही प्रोसिजर अशी आहे. काही उमेदवारांना वाटतंय की मला मिळणारं जे विभाग आहे ते मी सगळ्यात खाली टाकलं आणि एखाद्यानं त्याची मार्क्स कमी असून देखील वर टाकलं तर त्याला मिळेल, असं होणार नाही. तर ही प्रोसिजर समजून घ्या. वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून यापूर्वी देखील आपण सांगितलेलं आहे, जनरल मेरिट लिस्ट लागल्याशिवाय कोणतंही मेरिट किंवा कट ऑफ कोणाला स्थान मिळेल हे सांगणं शक्य नाही. परंतु काही एक अंदाज असतो की बाबा 242 मार्क्स आहेत आणि ईडब्ल्यूएच समजा 218 वगैरे मेरिट लागले असेल तर निश्चितपणे सांगता येते त्यालाच 242 42 43 40 असे मार्क्स आहेत, तर बाबा कुठं ना कुठं मिळणार आहे. असं काही असे मेरिट असतात ते निश्चितपणे सांगता येतात. परंतु 218 मेरिट लागले आणि 218 17 218 19 20 या हवाल्यांचं काय करायचं, हे कसं सांगायचं, तर ते निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे जनरल मेरिट लिस्ट येईपर्यंत तुम्ही इतर गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा, आणि तर तुम्हाला हेच वेगवेगळे प्रश्न पडत जातील. वेटिंग लिस्ट लावण्याची प्रोव्हिजन एमपीएससी आणि राज्य शासन यांच्या स्तरावर ज्या काही नियमानुसार असेल ते होत राहील, तो भाग वेगळा आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये पहिल्याच वेळेस येणं खूप महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस समजा भविष्यात वेटिंग लिस्ट लागणार आहे किंवा लागणार असेल त्यावेळेस तो कालावधी 4-6 महिन्याचा जाणार आहे. त्यामध्ये ते नुकसान होण्यापेक्षा आधीच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आलेलं कधीही चांगलं असणार आहे. त्यामुळं ऑप्टिंग आउट करण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. त्यामुळं वेगवेगळे ग्रुप्स तयार करा, ओळखीच्या मित्रांशी संपर्क ठेवा, जे सिलेक्शन झालेत किंवा आपल्यानंतर ज्या उमेदवाराला स्थान मिळालं आहे त्या उमेदवारानंतर आपल्याला स्थान मिळणार आहे
पण त्या उमेदवारांना ऑप्टिंग आउट केल्यानंतर अशा उमेदवारांची जनरल मेरिट लिस्ट लागल्यानंतर किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्याची पडताळणी पहा, कोणती नावं आहेत त्याची ऑब्झर्वेशन करा, कोणाचा परिचयाचा असेल तर त्याची कनेक्टिव्हिटी ठेवा, तर निश्चितपणे फायदा होणार आहे. कारण 2022 क्लर्कच्या बाबतीत, टॅक्सच्या बाबतीत बघितलेलं आहे. कारण महाराष्ट्रामधले जे जवळपास 1200+ उमेदवार जे होते 2021च्या क्लर्कला, बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये सगळ्यांच्या नियुक्त्या झालेल्या होत्या 21 मध्ये, आणि ह्या 1200 पैकी जवळपास 800+ उमेदवार एकाच व्हॉट्सअप ग्रुपवर होते. आणि ह्याच पैकी बहुतांश उमेदवार 2022ला क्लर्क आणि टॅक्सला सेक्शन झालेलं होतं. काही जणांना थेट मंत्रालय मिळालं होतं, काही जणांना अलाइड ऑफिस मिळालेलं होतं, परंतु काही जणांना मंत्रालय मिळून देखील 22 मध्ये त्यांची नावं होती. आणि ज्या उमेदवारांना कोणतंच पद मिळालेलं नव्हतं 22 मध्ये, म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये स्थान नव्हतं, त्या उमेदवारांची धडपड अशी होती की आम्हाला स्थान कधी मिळणार आहे. तर हे जे 21 मध्ये ऑलरेडी सिलेक्ट आहेत आणि 22 मध्ये पुन्हा सिलेक्शन आहेत, त्यांची जर त्यांनी ऑप्टिंग आउट केलं तर निश्चितपणे आम्हाला फायदा होतोय. आणि भरपूर प्रमाणात असे ऑप्टिंग आउट करण्यासाठी त्या युनिटीचा फायदा झाला. आणि पर्सनली काही उमेदवारांना सांगण्यात आलं की अरे विजय, तू ऑप्टिंग आउट केलं तर निश्चितपणे त्या राहुलला फायदा होणार आहे, आणि तू काय करणार आहे निश्चित सांग तरी काय होतंय. तर मग ते निरोप यायचे की नाही मी करणार आहे, आणि मग त्याला आपण सांगितल्यानंतर की तो करणार आहे, काय टेन्शन घेऊ नको, स्क्रीनशॉट पाठवायचा तो ऑप्टिंग आउट केल्याचा, आणि त्याला पाठवल्यानंतर एक समाधान असतं त्या कालावधीमध्ये. कारण ऑप्टिंग आउट कालावधी एक 7 दिवसाचा असेल तर त्यामध्ये त्याची जी मनाची चलबिचल असेल ती सांगण्याजोगी नसते. कारण नोकरीचा प्रश्न आहे, आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणत्याही स्थळाला जाऊन उमेदवार त्यांच्याशी संपर्क साधत असतात. त्यामुळं ऑप्टिंग आउट करण्यासाठी निश्चितपणे ग्रुप असेल, कनेक्टिव्हिटी असेल, तुमची मित्रमंडळी असतील, सिनियर असेल, कोण कुठला परिचय असेल सांगता येत नाही. त्यामुळं संपर्क क्षेत्र तयार करा, ज्याचा फायदा नक्कीच तुम्हाला ऑप्टिंग आउट असेल किंवा इतर वेटिंग साठी असेल निश्चितपणे फायदा होईल. तुमच्या काही अडचणी असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तिथं तुम्ही मेसेज करून विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपलं यापुढे देखील प्राधिकरण निहाय एक सिरीज आपण नक्कीच कंटिन्यू करतोय. त्यासाठी हा महास्पर्धा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपलोड केल्यानंतर व्हिडिओ पाहायला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.